तर नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत पुण्यातील नवीन कात्रज बोगदा. हा जो बोगदा आहे हा मुंबई बेंगलोर हायवेवरती बनवण्यात आलेला आहे. पुणे शहरातील कात्रज ह्या भागामध्ये जुना कात्रज बोगदा हा वाहतुकीसाठी अपुरा पडू लागल्याने 2006 साली या कात्रज बोगद्याचे उद्घाटन झालेलं होतं. तर या कात्रज बोगद्यामध्ये प्रत्येकी 3 लेनचे मार्गिका बनवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर या बोगद्याची लांबी आहे 1.338 मीटर लांबी आहे. तर प्रत्येकी 1.338 मीटर लांबीचे दोघं साईडने बोगदे बनवण्यात आलेले आहेत. येतानाचा एक बोगदा आहे, जातानाचा एक बोगदा आहे. खूपच मोठा बोगदा आहे. तर तुम्ही समोर बघू शकता. हा बोगदा नॅशनल हायवे क्रमांक 48 वरती बनवण्यात आलेला आहे आणि हा बोगदा न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग पद्धत वापरून बनवण्यात आलेला आहे. आणि विशेष सांगायचे झाले म्हणल्यावर आपल्या महाराष्ट्र राज्याचे 2006 सालचे मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हाती या टनेल बोगद्याचे उद्घाटन झालेले होते. त्याचप्रमाणे हा जो बोगदा आहे हा सुवर्ण चतुर्भुज प्रकल्पाचा एक भाग म्हणून ओळखला जातो. तर फायनली आपण टनेलच्या बाहेर आलो आहोत. तर तुम्ही समोर बघू शकता किती मोठा डोंगर पोखरून टनेल बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा.